महोदया, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे हा सभापती महोदया, आर्वी शहरामध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत, मग एमडी, गांजा, दारू, गुटखा, सट्टा, वेश्या व्यवसाय नव्यानं सुरू झालेला आहे. त्या संदर्भातली हे महत्वाची लक्षवेधी आहे. आर्वी हे वैभव संपन्न असं प्रतिमा असलेलं वैभव संपन्न असं शहर आहे. या ठिकाणी संतांची भूमी म्हणून आम्ही म्हणतो आहे. संत मायबाईचं या ठिकाणी संत मायबाईची आर्वी म्हणून ओळखले जाते आणि संत तेलंगरा महाराजांची आर्वी म्हणून ओळखल्या जाते आहे. आणि अशा भूमीमध्ये हे जे अवैध धंदे सुरू आहेत ही शोकांतिका आहे. या धंद्याला कुठेतरी आवर घालावे या भूमिकेतूनच ही लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. मान्य सभापती महोदय, जे लक्षवेधीच्या माध्यमातून उत्तर या ठिकाणी आलेलं आहे, गोलमेल उत्तर आहे. कसं तरी अधिकाऱ्यांनी आपली बाजू सावरावी या भूमिकेतून हे गोलमेल उत्तर, खोटं उत्तर दिलेलं आहे. आणि माध्यमात महोदया, राजरोसपणे दररोज आम्ही आष्टीला जातो, दररोज कारंजाला जातो, तळेगाववरून जावं लागते. आर्वी तळेगाव मार्गावर जे हॉटेल्स आहे त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो, आम्ही नजरेनं पाहतोय. आणि पोलिसांना माहिती असताना पोलीस सुद्धा त्या ठिकाणी जाऊन येतात, हप्ते घेतात. आणि वर्धा जिल्हा आर्वी पण त्यांचा काही दोष नाही आहे त्यामध्ये. त्यांनी सुद्धा कारवाईची, पालकमंत्र्यांनी सुद्धा कारवाईचा दम दिलेला आहे. आणि ते करणार 100%. आणि या भूमिकेतूनच राजरोसपणे या ठिकाणी व्यवसाय होतात. तात्काळ त्या हॉटेलला कुठेतरी त्या हॉटेलचं लायसन रद्द करून त्या ठिकाणी मोठी अशी कारवाई करणार काय. तसंच वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात खुलेआम बिअर बार आर्वी पुलगाव रस्त्यावर खुलेआम बिअर बार आहेत. आम्ही डोळ्यानं पाहतोय, पण पोलिसांना का दिसत नाही हा प्रश्न आहे. आणि त्या माध्यमातून हे जर आहे यालाही खोटं उत्तर दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातूनच सट्टा बाजार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत. सट्टा बाजाराच्या माध्यमातून जे व्यावसायिक आहे, 11 फेब्रुवारी 2026 ला शेख शाहरुख शेख रऊफ महाराणा प्रताप आर्वी याला जीवानं मारून जिवंत जाळलेत. मेल्यानंतर सुद्धा जिवंत पाळलेले आहे. मग हे जर खरी आहे तर पोलीस कसे काय खोटे म्हणतात, म्हणजे हा चिंतनाचा विषय आहे. तसंच महेंद्र शिंगाने सट्टावाल्यांनीच मारहाण केली, जिवंत त्याला विहिरीत टाकलं. आणि हे या पद्धतीनं अवैध धंदे जर नसते तर ह्या घटना कशा घडल्या असत्या. या माध्यमातूनच सभापती महोदया, प्रथमेश लाडके यांनी एमडी नशेली पदार्थ सेवन करून 21 जानेवारी 2026 रोजी अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेमध्ये हाती मोठी काठी घेऊन अंधाधुंद अवस्थेमध्ये आठवडी बाजारापासून 50 मीटरवर डीवायएसपीचं ऑफिस आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी 50 मीटरवर पोलीस स्टेशन आहे. आठवडी बाजारामध्ये भर रस्त्यामध्ये दिवसा सकाळच्या टाइम मध्ये जो हा प्रथमेश लाडके आहे, भर रस्त्यावर जे लोक मिळालेत त्यांना मोठ्या जखमी केलेत. मोठा तो दंड हाती घेतला, त्यांनी जखमी केले. आणि 2 जे गरीब लोक आहे, गरीब शेतकरी आहे, त्यामध्ये रामकृष्ण राऊत, हनुमान वाट, रामरावजी बांगे, साधारणतः 80 वर्षा वयातले हे शेतकरी आहे, त्यांचा मर्डर केला एकाच दिवशी. मग ह्या घटना जर होत्या आहेत, पोलीस विभाग कसा खोट्या समजतात, म्हणजे हे आश्चर्य आहे. आणि या माध्यमातूनच पोलिसावर हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. म्हणून संजय थोरात जे आमचे नगरसेवक आहे आणि आरोग्य सभापती आहे नगरपालिकेचे, यांनी पोलिसांना 10 वेळ फोन केलेत. कोणीही पोलीस त्या ठिकाणी आला नाही. डीवायएसपीला फोन केले, डीवायएसपीची यंत्रणा सुद्धा आली नाही. 2 तास हे रणांगण सुरू झालं. 2 तासामध्ये हे 2 गरीब शेतकरी मारल्या गेलेत. पोलीस जर बरोबर वेळेवर आले असते, या दोघांचेही जीव वाचले असते, ही घटना टळली असती. अन्यथा ह्या दोघांचा जीव गेला नसता. म्हणून माझं 112 क्रमांकावर सुद्धा फोन केलेत, तेव्हा कुठं पोलीस स्टेशन जागा झालं. 2 तासानंतर त्या घटनेमध्ये आले.
विचारते 2 जण मृत्युमुखी पडले होते, 2 शेतकरी मेले होते. म्हणून माझी विनंती आहे की या पोलिसांच्या माध्यमातून मग उपविभागीय पोलीस अधिकारी असेल आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जयंकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी यांना तात्काळ निलंबित करून यांच्यावर कडक शासन करणार काय. तसंच जे 2 जीव गेलेला आहे हे शेतकरी आहे, दोन्ही शेतकरी मृत्युमुखी पडलेत, त्यांना तात्काळ 5-5 लाखाची आर्थिक मदत देणार का, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. सभापती महोदया, सन्मान्य सदस्य दादारावजी केचे यांनी ह्या ठिकाणी सभागृहाला जी माहिती दिली यात अंशतः सत्यता आहे. ही गोष्ट खरी आहे की दुर्दैवानं 21/1/2026 रोजी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान एक माथेफिरू हा घराच्या बाहेर पडला आणि त्यांनी एक रॉड हातात घेऊन त्या ठिकाणी काही लोकांवर हल्ला केला. ही कल्पना कोणालाही त्या ठिकाणी नव्हती की असं अचानकपणे एखादा माथेफिरू त्या ठिकाणी बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये एक रामकृष्ण श्रावण राऊत 80 वर्षाचे आणि रामराव महादेवराव वांगे 85 वर्षाचे यांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले. याच्यावर तातडीनं पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अजून तो काही लोकांवर हल्ला करत होता, परंतु त्या पोलीस कॉन्स्टेबलचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला माथेफिरूला कंट्रोलमध्ये घेतलं. कारण तो अनकंट्रोल होता. आपण जर का तो व्हिडिओ बघाल तर फारच धक्कादायक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेला आहे. परंतु कॉन्स्टेबलनं तातडीनं त्या ठिकाणी दखल घेतली, स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्याला त्या ठिकाणी अटक केली. मग नंतर न्यायालयानं त्याची रवानगी ही प्रादेशिक मनोरुग्णालय पागलखाना चौक नागपूर येथे उपचाराकरता त्या ठिकाणी केलेली आहे. बाकी जी माहिती या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी सांगितली की बाबा आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एमडी त्या ठिकाणी अंमली पदार्थ विकला जाते, पुरवठा होते, अशा पद्धतीचा कुठला गुन्ह्याची नोंद देखील त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये नाही. अशा पद्धतीचा साधा आरोप देखील त्या ठिकाणी ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नाही. तरी ज्या काही चर्चा होतात याच्यावर उपाययोजना म्हणून ऑपरेशन निशाणा अंतर्गत आपण त्या ठिकाणी संशयित जागेंची झडती घेणे, शोध घेणे अशा पद्धतीचे अभियान त्या ठिकाणी राबविलेले आहे. गांजा संदर्भातल्या 3 केसेस या पोलीस स्टेशन अंतर्गत आपण दाखल केलेल्या आहे. त्याच पद्धतीनं अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामीण भागात मोहा, हातभट्टीची दारू विक्री सेवन करणाऱ्यांवर वॉशआउटची मोहीम हे त्या ठिकाणच्या पोलिसांच्या माध्यमातून राबविण्यात येते. काही 2-3 हॉटेलची नावं या ठिकाणी संशय व्यक्त केला होता सन्मान्य सदस्यांनी की हॉटेल निसर्ग, हॉटेल वेलकम, हॉटेल समाधान, पुरुषोत्तम मॉल या ठिकाणी इतर काही अवैध धंदे चालतात. मौखिक माहितीवरून त्या ठिकाणी देखील झाडाझडती घेतली, परंतु अशा पद्धतीचं कुठलेही काम त्या ठिकाणी चालते असं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही. नंतर सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की दर 4-5 दिवसांना एक खून होते. याच्यामध्ये कुठेही सत्यता नाही आहे. दुर्दैवानं 25-26 या वर्षामध्ये 3 खून त्या ठिकाणी झाले आणि हे अवैध व्यवसायाशी संबंधित नसून एक खून त्यातला प्रेम संबंधाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. 2026 मध्ये एक गुन्हा जो झाला तो मानसिक आजारामधल्या त्या व्यक्तीच्या याच्यातून झालाय आणि एक गुन्हा चारित्र्याच्या संशयावरून घडलेला दिसून येतो असं त्या ठिकाणी पोलिसांना संशय. असे 3 खुनाचे प्रकार त्या ठिकाणी झाले आणि 3ही गुन्ह्यातले आरोपी त्या ठिकाणी अटकेमध्ये आहेत. अशी सध्याची इथली वस्तुस्थिती आहे. परंतु हे सर्व करत असताना आर्वी येथे सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता तसेच नशामुक्त पदार्थापासून तरुण पिढी दूर राहावी म्हणून दुर्गा उत्सव, गणपती उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात जनजागृतीची मोहीम, त्याच पद्धतीने आता नुकत्याच हे 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान पोलीस रेंजिंग डे निमित्त बाईक रॅली काढून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सन्मान्य अनिल परब, केचे साहेब जरा 1-2 मिनिटं यांनाही बोलू द्या. सन्मान्य अनिल परब, हे झालं की तुम्हाला देते. सभापती महोदय, ही दादाराव केचेंनी जी काही लक्षवेधी लावलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत, गृहराज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातले ही गाव आहेत आणि साधारण जेव्हा गृहराज्य मंत्र्याचा जिल्हा असतो तिकडचे पोलीस गुन्हे कमी नोंदवतात असा माझा अनुभव आहे. कारण गृहराज्य मंत्र्याचा जिल्हा आहे ना, जास्त गुन्हे नोंदवले तर गृहराज्य मंत्र्याच्या इमेजवरती फरक येतो, त्याला उत्तर द्यावी लागतात.
आणि आपल्याकडे एक सर्वसाधारण प्रथा, परंपरा, संकेत असे आहेत की ज्यावेळेला एखादा आमदार सभागृहात उठून बोलतो तर तो बोलतो हे आपण खरं समजतो, ते सत्य आहे असं आपण समजतो. आणि मंत्र्यांनी आपल्या उत्तरात त्यांना पूर्णपणे असत्य ठरवलेलं आहे. अंशतः खरं ठरवलंय, पण मग जसं श्रीकांत भारतींनी सकाळी विचारला प्रश्न की अंशतः खरं आहे तर मग खोटं काय आहे? आणि जर खोटं असेल तर मग दादाराव केचेंनी जे काय सांगितलंय ते सगळं आपण खोटं समजायचं का? दादाराव केचेंनी जी काय माहिती या सभागृहात दिलेली आहे ही सगळी माहितीची चिरफाड झाली आणि त्याच्यात शेवटी निष्कर्ष असा निघालेला आहे की दादाराव केचेच खोटं बोलतायत किंवा त्यांच्याकडे जी माहिती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या सभागृहात जेव्हा एखादा सदस्य येतो आणि माहिती मांडतो लक्षवेधीच्या माध्यमातून, आता ही प्रॉपर्टी सभागृहाची झाली आहे, त्याच्यावर कोणी प्रश्न विचारू शकतो. माझा साधा प्रश्न असा आहे की जिथे एमडी, जिथे गांजा, जिकडे हॉटेल व्यवसायात अनैतिक धंदे चालतात, असं जर कोणी सांगितलं की आमच्याकडे चालतच नाहीये किंवा तिकडे नोंदच नाहीये, तर असं तर महाराष्ट्रात होऊ शकत नाही. चालत तर असणार काय? तुम्ही कारवाई काय केली हा नंतरचा प्रश्न आहे, पण दादाराव केचे पूर्णपणे असत्यच सांगतायत हे काय योग्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपण जो मनोरुग्णाचा सांगितला मी समजू शकतो, एखादा माणूस ऑल ऑफ सडन व्हायलंट झाला आणि त्याने जर कोण 2-4 खून केले तर पोलीस त्याच्यात काही करू शकत नाही, हे मान्य आहे मला. हा म्हणजे तो एकदम वेडा झाला आणि त्याने मारले सगळ्यांना, परंतु जिथे अनैतिक धंदे चालतात, हे अनैतिक धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात? तुम्ही दादाराव केचनकडनं माहिती घ्या, त्यांच्याकडनं नावं त्यांनी दिलेली, त्यांनी नावं वाचून दाखवली आहेत की कोण कोण माणसं आहेत त्याच्यामध्ये. या माणसांचं त्याचं चारित्र्य तपासून बघा, त्याचे रिपोर्ट सगळे येऊ देत. आणि माझी स्पेसिफिक मागणी अशी आहे की दादाराव केचेंनी केलेल्या मागणीचा आधार घेऊन आपण याची पुनर्चौकशी करून जे कोण दोषी अधिकारी, त्यांनी अधिकाऱ्यांची पण नावं सांगितलेली आहेत, या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का इकडे? मग अधिकाऱ्यांचा पास्ट रेकॉर्ड काय, ते कुठून आले, काय त्यांचे धंदे होते, या सगळ्याची माहिती घेऊन आपण दादाराव केचेंनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुन्हा एकदा चौकशी करून जर त्याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावरती आपण निलंबनाची कारवाई करणार का? आणि कृपया दादाराव केचे हे काही विरोधी पक्षातले नाहीयेत. विरोधी पक्षातल्या आमदाराला खोटं ठरवलं समजू शकतो, परंतु स्वतःच्याच पक्षातला एखादा आमदार उठतोय आणि स्वतःच्याच राज्याच्या गृहमंत्र्याच्या जिल्ह्यातल्या पोलिसांवरती आक्षेप घेतोय, तर या बाबतीत मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा चौकशीचे आदेश देऊन याच्यावरती कठोर कारवाई ते करणार का? आणि केलेल्या कारवाईचा अहवाल अधिवेशन संपायच्या आत पटलावर ठेवणार का? सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, पहिले म्हणजे एक तर मी आमचे नेते आहेत दादारावजी, आमच्या जिल्ह्याचे नेते, आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी त्यांनी सांगितलेली माहिती खोटी असं म्हटलं नाही. त्यांनी दिलेल्या माहितीमधली अंशतः माहिती खरी आहे, बाकी माहिती कशा पद्धतीनं त्यांच्या दुसरी माहिती खोटी आहे मी सांगतो, आपल्याला सर्व सांगतो. या ठिकाणी त्यांनी जो या ठिकाणी सभागृहात सांगितला हा त्यांनी सात्विक संताप व्यक्त केलेला आहे. त्याचं कारण काय झालं? कारण आपण देखील आपल्या भाषणात सांगितलं की एक माथेगुरू एक दिवस अचानक घराच्या बाहेर पडला आणि तो एवढा बलदंड आहे. आपण जर तो व्हिडिओ बघाल, भाई तुम्ही 4-5 सांगितलं, 2 घटना झाल्यात आणि माथेगुरून 2 जणांना, तो इतका बलदंड आहे. तो व्हिडिओ पाहून आम्ही देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हाहाकार माजला होता आणि लोक त्याच्या मागे धावले, पण तो कंट्रोलमध्येच येत नव्हता. तातडीनं लोक त्याच्या मागे, लोक पळत होते, तो पळत आला. इतका बलदंड तो होता. आणि दुर्दैवानं 2 म्हातारे माणसं त्या गल्लीमधून चालले होते, त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवानं त्या दोघांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. परंतु जशी माहिती पोलिसांना मिळाली, त्या भागातला कॉन्स्टेबल त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या व्यक्तीला नियंत्रणात घेतलं, न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं लगेच त्याला त्या ठिकाणी मनोरुग्णालयात त्याची रवानगी त्या ठिकाणी केली. मग यांनी सांगितलं की काही ठिकाणी बाबा असे धंदे, काही हॉटेलमध्ये चालते, काही स्पॉट आहे, त्या ठिकाणची त्यांच्या सांगण्याची, त्यांनी दिलेल्या माहितीची दखल घेण्यात आली, त्या ठिकाणची चौकशी देखील करण्यात आली. यासोबत कसं आहे, आपण सर्व हे करत असताना त्या माहितीची सत्यता जाणून घेणं फार आवश्यक आहे.
कारण अनेक लोकांचे व्यापार, अनेक लोकांचे उद्योग वारंवार आपण त्याच्यावर जर का जाऊन चुकीची कारवाई करू तर ते व्यवसाय ते चांगल्या पद्धतीने जर का कोणाचं चालू असेल तर त्यांची देखील लहान गावामध्ये अडचण होत असते, कारण लहान गावात लगेच इमेज त्या ठिकाणी खराब होते. परंतु तरी देखील आपण देखील सूचना केली आणि दादारावजी देखील ज्येष्ठ आहेत, त्यांना ज्या ज्या शंका आहे याची पुन्हा एकदा चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल आणि दोषींवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. सन्मान भाई जगताप. असं आहे की चुकीच्या पद्धतीने कुणावर कारवाई करा असं कुणाचंच म्हणणं असणार नाही. छोट्या गावात असू द्या किंवा मोठ्या गावात असू द्या. व्यापाऱ्याला जर ती भीती राहिली की कोणी काहीतरी हे करायला नाही, तर तसं उद्दिष्ट पण नाही. त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं त्या बिअर बार मध्ये असं असं सगळं चालतं. आता आपल्याला तेवढा तो विश्वास ठेवायला पाहिजे. एका सदस्याने दिलेली माहिती त्याच्यावर तर आपल्याला आणि आपला हे पण आहे, प्रघात सुद्धा तसा आहे, आपल्याकडे प्रथा परंपरा तसा आहे, ते सत्य मानून हो गौल शब्द त्याला एवढं खाली आणूया नाही, पण तरी सुद्धा तर आणि म्हणून माझं स्पेसिफिक असं म्हणणं आहे, आपण आपल्या पद्धतीने त्याचं त्या ह्याला प्रश्नाला हे देण्याचा न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. परंतु त्यांनी विशिष्ट अशा काही अधिकाऱ्यांची नावं घेतलेली आहेत. विशिष्ट एखाद्या हॉटेलचं म्हणा किंवा एखाद्या बिअर बारचं त्यांनी नाव घेतलेलं आहे. तर त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत असं जेव्हा स्वतः आणि आपण तर नेते म्हणताय, म्हणजे नेत्याने सांगितलेलं तरी तुम्हाला सत्य मानावंच लागेल. आमचं माना न माना, पण नेत्यांचं तर मानावंच लागेल. तर ती कारवाई करणार का? तो माझ्यासोबत नाही, मी मध्यस्थी आहे, मी मध्यस्थी आहे. एक तर मी सॉरी म्हणतो भाई, तिथं अशा कुठल्याही पद्धतीचा बिअर बार नाही किंवा त्यांनी शब्द वापरला नाही बिअर बार म्हणून. त्यांनी नाही. मग 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 दादारावजींनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या त्याची चौकशी करून, सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एक विनंती करायची आहे की 21 जानेवारी 2026 रोजी ही जी घटना घडली, प्रथमेश लाडके हा MD पदार्थ जो आहे नशेली तो घेऊन होता. त्यांनी येताना रस्त्यामध्ये जेवढे लोक भेटले सगळ्यांनी मारहाण केली आणि रामकृष्ण राऊत आणि रामरावजी वांगे हे एकाच वेळेस म्हणजे 5 मिनिटाच्या फरकानं दोन्ही मरण पावले त्यांच्या मारहाणीनं. त्याच वेळेस हे 2 तास चालली चकमेक शहरामध्ये. लोक धावून राहिले त्यांच्या मागं, तो पडून राहिला, जो जो मिळत्या रस्त्यावर त्याला मारून राहिला. असं असताना आमचे तुम्ही ओळखता संजय थोरात सभापती आपले आरोग्य, त्यांनी 10 वेळ फोन केले पोलीस स्टेशनला, DYSP ऑफिसला. त्यावेळेस जर आले असते 2 तासा अगोदर, नंतर आल्यानंतर ही घटना होऊन गेली होती. आणि म्हणून हे 2 अधिकारी जे आहे हे जबाबदार आहे, म्हणून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई DYSP आणि पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश डेनकर पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले हेच त्यांना जबाबदार आहे. या दोघांनाही फोन केल्यानंतर 2 तासानंतर आले, तोपर्यंत हे दोन्ही मुर्दे पडून गेले होते, दोन्ही मृत्युमुखी पडले, नाही तर दोन्ही शेतकरी वाचले असते. म्हणून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करणार काय, हा माझा प्रश्न आहे. दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी जी घटना घडली आणि 2 वयस्कर लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, या संदर्भात सन्मान्य दादाराव केचे साहेबांनी जी चौकशी मागितली, ऍडिशनल SP मार्फत तातडीनं ह्या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल. आणि आपण सांगितलेले नाव हे अधिकारी जर का त्या चौकशीत दोषी आढळले तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. सन्माननीय विक्रम काळे, नाही 1 मिनिट काळे. नाही, नंतर करा चौकशी नंतर, परंतु तात्काळ त्यांची बदली तरी करा, नाही तर हे अवैध असेच सुरू राहील. तुम्ही एखादा तुमचा जवळचा माणूस द्या माझ्यासोबत, मी दाखवतो उघड्या डोळ्यांनी काय काय चालू आहे विषय रक्त. त्यांचे लक्ष नाही. एक आहे हे पहा. हा बोला काय. केचे साहेब एकतर वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत,
आणि तेवढं पोट तिडकणं सांगतात. आणि मंत्री महोदयानं उत्तरात कबूल केलंय की ही घटना घडली. तो असा बलदंड होता. बलदंड म्हणजे तो ते कोण, बोलले ते नाही, काय बाहुबली होता नशेमध्ये का? होता असं ते म्हणतायत आणि हे म्हणतात मनोरुग्ण आहे. नाही, मनोरुग्ण असू द्या ना, सभापती मनोरुग्ण आहे महोदय आणि ते असेल, म्हणतात मनोरुग्ण नशेमध्ये होता. असेल तो. नाही 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 नाही, परब साहेब ही घटना शहरात घडली. ही घटना काही जंगलामध्ये घडली नाही. शहरात घटना घडल्यावर आणि फोन केल्यानंतर सभापती महोदय फोन करून सूचना दिल्यानंतर पोलिसांना शहरामध्ये यायला म्हणजे 1 किलोमीटर 2 किलोमीटर 2-2 तास लागतात सभापती महोदय. कदाचित पोलीस लवकर आले असते तर त्या बिचारे 2 शेतकऱ्याचे प्राण वाचले असते सभापती महोदय. ही जी पोटतिडक आहे त्यांची ती तुम्ही लक्षात घ्या. आणि हे जे कोणी संबंधित तिथं पोलीस निरीक्षक जे कोणी आहेत ना त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. तुम्ही का पाठीशी घालता त्याला गृहमंत्री म्हणून? बाणेदारपणा दाखवा तुम्ही इथं. हा, ती चौकशी होत राहील. आमदार महोदय एवढं पोट तिडकन गेले जवळपास 15-20 मिनिट झालं सभापती महोदय. त्यांची जी पोट तिडक आहे, जर पोलीस लवकर आले असते फोन केल्या तर 2 प्राण वाचले असते ना. हे तर आपल्याला समजतंय. म्हणून आपण याच्यामध्ये चौकशी होत राहील. पण जे कोणी पोलीस निरीक्षक, ठीक आहे, त्यांचे वरिष्ठ अधिकारी जाऊ द्या, पण पोलीस स्टेशनला जो प्रमुख असतो त्याचं हे काम होतं, त्याची दखल घेणं, त्यांनी ती घेतली नाही. आणि म्हणून या दोघांचा प्राण गेला. म्हणजे वयस्कर होते म्हणजे त्यांना जीव आहे का नाही? त्यांचा जीव एवढा प्रश्न स्वस्त आहे विचारा, का प्रश्न. मंत्री महोदय? त्यांचा प्राण हलक्यात घेतो का आपण? आणि तुम्ही तिथले सुपुत्र आहात त्या जिल्ह्याचे. उलट हे असं होऊ नये, जरा बसावा म्हणून तुम्ही तातडीनं त्यांना निलंबित करणार. आणि करणार का आपण? काय खाली बसा. नाही मंत्री महोदय, हे पण तुम्ही पण स्वतः कार्यक्षम आमदार म्हणून काम केलेलं आहे, खूप वर्षाचा अनुभव. 1 मिनिट, आपला आतापर्यंतचा या सभागृहातला तरी मी 24 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये दिसतं की चौकशी चालू असताना तोच अधिकारी जर का असेल जागेवर तर तो कशी चौकशी करू देईल? त्याचा दबाव येतो. ही एक साधी गोष्ट आहे की जी आपण कुठल्या बाजूला बसलोय याच्याशी संबंध नाहीये. तर मला असं वाटतं की या संदर्भामध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घेणं आवश्यक आहे, तरच ती चौकशीतून तरी काहीतरी निघेल. नाहीतर हेच पद्धतीने अशा अजून काही मृत्यू होतील. बरं, तो नशेनी मध्ये होता का वेडा होता याचा सुद्धा निर्णय कळत नाहीये. 2 वेगवेगळी चित्र समोर येत आहेत. हं. सभापती महोदया, मी आपल्याला वारंवार सांगतोय की ही जी घटना घडली दुर्दैवी आहे. विक्रम काळे साहेब, आपण जे म्हटलं की ते वयस्कर असल्यामुळे त्याच्या जीवाची किंमत, कोणी वयस्कर असो लहान असो, जीवाची किंमत ही सारखीच असते. अजून काही अनालिसिस झालेलं नाही का एवढ्या वयात एवढी किंमत, एवढ्या वयात एवढी किंमत. निश्चितपणे त्यांची देखील जीवाची किंमत तेवढीच महत्वाची होती. ह्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी मेडिकल रिपोर्ट मागून घेतला. मेडिकल रिपोर्टमध्ये कुठेही आलं नाही का तो अंमली पदार्थ त्या ठिकाणी घेऊन होता. तो अंमली पदार्थ घेऊन होता, तो मनोरुग्णच आहे. आणि त्या मनोरुग्णामुळे त्या ठिकाणी घटना घडली. पोलीस देखील तातडीनं, काळेसाहेब, पोलीस देखील तातडीनं पोहोचली आणि पोलिसांनीच त्याला अटक केली. पोलिसांनीच त्याला त्या ठिकाणी अटक केली आहे. नाही साहेब, आता असं आहे ते ज्येष्ठ असल्यामुळं मला त्यांचा देखील सन्मान ठेवायचा आहे. की दादाराव केचे असत्य बोलतायत म्हणून नाही परब साहेब असं कोण म्हणणार सात्विक नाही. केव्हापासून ओरडत आहेत की 2 तास त्या नगरसेवकाने फोन केला. तो नगरसेवकाने फोन करून पण त्या फोनचा कॉल रेकॉर्ड असेल ना त्यांच्याकडे, की किती वाजता फोन केला, किती वाजता पोलीस आले. शहरातली घटना आहे. पूर्ण ऐकून घ्या मंत्री एक महोदयांचं. मिनिट, आपलं जे म्हणणं आहे की पोलीस 2 दोघं तास खाली बसा पोहोचले बरं. नाही, चौकशीमध्ये जर दोघं काही खाली निष्पन्न झालं की 2 तासापर्यंत पोहोचली नाही तर तातडीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नाही आता कसं आहे, त्यांना बदली, त्यांनी असं म्हणाले ते त्यांची भूमिका खरं सौम्य आहे की त्यांची बदली तरी तोपर्यंत करा असं ते म्हणतायत, कारण नाही तर चौकशीच होऊ शकणार नाही मंत्री महोदय. हा काय 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 केचे साहेब? तो आहे, तो काही वेळा नव्हता. तो एका दुकानदाराकडे होता नोकर. वेळा नव्हता तो. बेडा नव्हता असं म्हणणं आहे तुमचं. मेडिकल रिपोर्ट घेतला आणि त्याचा 4 वर्षापासून अमरावती मेडिकल कॉलेजमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. अमरावती मेडिकल कॉलेजमध्ये तरी देखील सभागृहाच्या भावना लक्षात घेता ही चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोपर्यंत तिच्या पोलीस निरीक्षकाला त्या पोलीस स्टेशनमध्ये थांबू देता येणार नाही. ठीक आहे.
त्यांचा अनुभव आहे बरा.